मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये बरेच फंड पाहिले असतील, वेगवेगळ्या चर्चा करतो ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी वेगवेगळ्या फंड्समध्ये गुंतवणूक करता। पण आज आपण अशा एका फंडाविषयी बोलणार आहोत जो आधीपासूनच वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये डायव्हर्सिफाय असतो, ज्याला आपण एक कॉंग्लोमेरेट फंड असं म्हणतो। तर बऱ्याच जणांसाठी ही एक वेगळी कॅटेगरी असेल, कारण याच कॅटेगरी अंतर्गत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड एक नवीन स्कीम घेऊन येतो ज्याचं नाव आहे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कॉंग्लोमेरेट फंड। पण हा ऍक्च्युअली काय आहे याच्याविषयी एक डिटेल माहिती देणार आहे, कारण बराच वेळा तुम्ही बघता की वॉल्ट डिझनी असेल, बर्कशायर हॅथवे असेल, सॅमसंग यासारख्या मोठे बिझनेस ग्रुप आहेत किंवा इंडियामध्ये पण अशा कित्येक मोठ्या बिझनेसमनची नावं घेतली जातात किंवा त्यांनाच आपण कॉंग्लोमेरेट असं बोलतो। तर बऱ्याच जणांची ही संज्ञा कदाचित क्लिअर नसेल, पण मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। याचा अर्थ एकच होतो की यामध्ये एकाच वेळी अनेक कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतात आणि त्या प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांची महारत देखील असते। तर आता आपण जाणून घेऊया की हा फंड नेमका काय, याच्यामध्ये गुंतवणूक का करावी, याच्यामध्ये आणखी बेनिफिट्स काय असतील आणि त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक कोर हा फंड जो येतो ह्याच्यामध्ये वेगळेपणा काय आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींची मी आज इन डिटेलमध्ये चर्चा करणार आहे। नमस्कार, मी शंभूराज खामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब केल्याने क्विकली सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, म्हणजे तुम्ही मिस नाही करणार। मित्रांनो, आजचा एक नवीन फायनान्शियल प्रवास आज पुन्हा सुरू करूया, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम आधी जाणून घेऊया की हा कॉंग्लोमेरेट काय, म्हणजे तुमचं प्रश्नाचं उत्तर क्विक मध्ये मिळून जाईल। कॉंग्लोमेरेट म्हणजे असा एक प्रमोटर लीड बिझनेस ग्रुप ज्याच्यामध्ये अनेक कंपन्या तर असतात, परंतु यामध्ये मिनिमम 2 कंपन्या लिस्टेड असतात स्टॉक एक्सचेंजवर आणि त्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये काम करत असतात। उदाहरण जर द्यायचं झालं तर भारतामध्ये आपण अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, महिंद्राची नाव घेतो। यापैकीच रिलायन्स इंडस्ट्री जर बघितलं तर त्यांच्याकडे टेलिकॉम मध्ये जसं जिओ, याचबरोबर ऑइल टू केमिकल, डिजिटल सर्व्हिसेस असं सगळं ते एकाच छताखाली त्यांच्या व्यवसायामध्ये आणतात। म्हणजे हा एवढा मोठा बिझनेस आहे की त्याच्यामध्ये आपल्याला इतर बिझनेसचा पण बेनिफिट घेता येतो। आता कॉंग्लोमेरेटचे नॉर्मली फायदे काय असतात ते थोडं बघूया। पहिला फायदा असतो याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन। ओके, आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तर मित्रांनो एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला अनेक उद्योगांमध्ये नॉर्मली इनडायरेक्टली एक्सपोजर मिळतं। म्हणजे उदाहरण जर घ्यायचं तर रिलायन्स मध्ये मी जर गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक एकाच वेळी टेलिकॉम, रिटेल, ऑइल या तिन्ही क्षेत्रामध्ये माझी होत असते। दुसरा याच्यामध्ये एक बेनिफिट असतो म्हणजे स्ट्रेंथचा जो काही स्केलअप असतो त्याचा आपल्याला बेनिफिट घेता येतो। म्हणजे काय असतं बघा, मोठ्या ब्रँडची ताकद जी असते ना, त्यांची आर्थिक क्षमता, मजबूत रिसोर्सेस त्यांच्याकडे असतात बिझनेस एक्सपांड करण्याचे। जर एखादा सेक्टर त्याच्या बदलाच कमजोर जर झाला तर दुसरा सेक्टर कंपनीला आधार देतो आणि ऍक्च्युअली कंपनीला सावरण्याचं काम करतो, हा एक बेनिफिट मिळतो। तिसरी गोष्ट याच्यामध्ये असते ते म्हणजे पोटेन्शियल फॉर व्हॅल्यू क्रिएशन। आता लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या कंपन्या मर्जर्स, डिमर्जर, रिस्ट्रक्चरिंगमुळे कंपनीची व्हॅल्यू वाढत असते, कारण ह्या कंपन्या बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या कंपन्यांना बाय करत असतात। म्हणजे उदाहरण देतोय आम्ही फक्त रिलायन्स, अशा कित्येक कंपन्या ज्यांनी रिसेंटलीच कॅम्पा कोला सारखा ब्रँड विकत घेतला, म्हणजे त्यांची अजून स्ट्रेंथ वाढली, त्या बिव्हरेजेस ब्रँडमध्ये त्यांनी एंट्री केली। आता याच्यामुळे काय होतं की कंपन्यांचा खर्च कमी होतो आणि दीर्घकालीन त्यांच्यावर फोकस केला जातो, कंपन्याच्या ब्रँड व्हॅल्यू ग्रोथवर आणि प्राइस व्हॅल्यू ग्रोथवर। आता नॉर्मली एक उदाहरण आपण थोडक्यात डिटेलमध्ये समजून घेऊया। जर एखादी नवी एक समजा XYZ कंपनीचा बिझनेस चालू करते, आता समजा तिला चालू करायचं किंवा तुम्ही एखादा बिझनेस टाकताय, त्या बिझनेसमध्ये तुम्हाला सुरुवात करायची, तुम्हाला अगदी 0 पासून सुरुवात करावी लागणार आहे। मग ती मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, त्याच्यासाठी लागणारा मनुष्यबळ, अमुक तमुक सगळी सिस्टीम उभी करावी लागणार आहे। पण विचार करा, असाच एखादा बिझनेस समजा टाटा, बिर्ला, अदानी, रिलायन्स यांना सुरू करायचा असेल तर त्यांना काय शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे का? नाहीये, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी ब्रँड नेम असतं, त्यांच्याकडे ऑलरेडी सिस्टीम असते, मार्केटचा एक्सपिरियन्स आहे, एक्सपोजर आहे, स्ट्रॉंग पोझिशन असते। त्याच्यामुळे काय होतं, त्यांनी कुठल्याही मार्केटमध्ये नॉर्मली बिझनेस आणला तर तो फास्ट मध्ये ग्रो होण्याचे चान्सेस जास्त असतात, की जे आम्ही नॉर्मली आतापर्यंत पाहिलेले। क्लिअर झालं की कॉंग्लोमेरेटचा बेनिफिट काय असतो, म्हणजे कॉंग्लोमेरेट संज्ञा काय असते आणि कॉंग्लोमेरेट मध्ये त्यांनी का फोकस केलेला आहे। तर आता थोडं पुन्हा आपण आपल्या मेन टॉपिककडे येऊया की आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा कॉंग्लोमेरेट फंडाबद्दल मी थोडी डीप इन्साइट्स तुम्हाला देतो, लक्ष देऊन ऐकायचं काम करा। मित्रांनो, हा एक ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे ज्याच्यामध्ये भारतातील मोठ्या कॉंग्लोमेरेट्स मध्ये गुंतवणूक केली जाईल।
आता कॉंग्लोमेरेट म्हणलं की तुम्हाला क्लिक होईल की ज्याच्याकडे मिनिमम 2 लिस्टेड कंपनी आहेत असे मोठे मोठे ग्रुप्स. ओके, आता हा जो यांचा जो काही मार्केटमध्ये ओपन करतायत त्यांची स्कीम, त्याला आपण म्हणू शकतो NFO. तो येतोय मार्केटमध्ये 3 ऑक्टोबर पासून 17 ऑक्टोबर पर्यंत ओपन आहे. म्हणजे या दिवसामध्ये तुम्ही त्याला डायरेक्टली अप्लाय करू शकता लमसम थ्रू. ओके, आता ह्या फंडाचा उद्देश एकच आहे याच्यामध्ये की भारतामधल्या मोठ्या बिझनेस ग्रुपची ताकद तुमच्या पोर्टफोलिओ पर्यंत पोहोचवणे, लॉंग टर्म ग्रोथ मिळवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करणे असे यांचा मेन कोर कन्सेप्ट आहे. आता ICICI प्रुडेन्शियल AMCचा हा एक थीम बेस्ड फंड आहे, लक्षात ठेवा, ज्याला आपण थीमॅटिक म्हणतो. गुंतवणूकदारांना भारतातील मोठ्या बिझनेस एम्पायरची ग्रोथ स्टोरी जी आपण जे बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली सहभागी होता येणार आहे, कारण ह्या कंपन्या नॉर्मली फंडामेंटली पण मजबूत असतात. आता बघूया हा फंड का कन्सिडर करावा, याच्यामध्ये काय वेगळे, तर एक वन स्कीम मेनी इंडस्ट्रीज, एकच फंडामधून अनेक सेक्टरमध्ये आपल्याला एक्सपोजर मिळते. त्याच्यामध्ये उदाहरण जर घ्यायला गेलं, बँकिंग असेल, टेलिकॉम, इन्फ्रा, FMCG, हे सगळं एका फंडामध्ये येते. त्यामुळे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची गरज राहत नाही, एकाच ठिकाणी त्यांना अलोकेशन घेता येऊ शकतं. तसेच स्ट्रेंथ ऑफ ग्रुप फायनान्स, जर याच्यामध्ये आपण विचार करू, अजून एक खूप महत्वाची गोष्ट की कॉंग्लोमेरेटकडे मजबूत आर्थिक पाठबळ असतं, त्यामुळे त्यांची स्थिती आधीपासूनच मजबूत असते. त्याचं पण इनडायरेक्टली बेनिफिट कंपनीच्या ग्रोथला होतो, तो बेनिफिट आपण उठवू शकतो. पॅरेंट कंपनीची ब्रँड व्हॅल्यू आणि कॅपिटल सबसिडरी याचा यांना लॉंग टर्म मध्ये पण बेनिफिट होत राहतो. आता आणखी एका इम्पॉर्टंट टॉपिकला आपण याच्यामध्ये हात घालूया, ते म्हणजे फ्लेक्झिबिलिटी टू कॅप्चर अपॉर्च्युनिटीज. विचार करा, भारतामध्ये कित्येक सेक्टर्स आता डेव्हलप होतात. आपण त्याला म्हणू की सनराइज सेक्टर, म्हणजे सध्या वाढीच्या टप्प्यावर असलेले क्षेत्र असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे याच्यामध्ये कुठली क्षेत्र येतील बरं, रिन्युएबल येईल बघा, एनर्जी येईल, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, डिजिटल इंडिया, असं बरंच काही काही, किंवा सेमी कंडक्टर, असे बरेच क्षेत्र याच्यामध्ये येत असतात. तर अशा सेक्टरमध्ये अर्ली एक्सपोजर मिळू शकतं, म्हणजे वाढत्या इंडस्ट्रीजमध्ये आपला हिस्सा. कारण हे मोठे बिझनेस टाकायचे असते तर फंडिंग मोठं लागतं, आणि बऱ्यापैकी हे कॉंग्लोमेरेट असतात ना, तेच अशा बिझनेसला हात लावतात. तुम्ही जरा डेटा चेक करून बघितलं तुम्हालाही कळून येईल याच्यामध्ये. आता मर्जर्स ॲक्वायझेशन जेव्हा हे मोठमोठ्या कंपन्यांचं करतात, तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्यांच्या ग्रुपला रिस्ट्रक्चरिंग करत असतात, आणि ह्याचा इन्व्हेस्टरच्या ग्रोथला पण डायरेक्टली बेनिफिट होतं. कारण आपण हे का बघतो, तर आपल्याला याच्यामध्ये काहीतरी अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असते. जसं की जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ग्लोबल इन्व्हेस्टरने पण मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली, ज्याच्यामुळे त्यांची व्हॅल्यू अनलॉक झाली आणि आपल्या गुंतवणुकीची किंमत पण येणाऱ्या काळामध्ये वाढत असते. आता एक प्रश्न पडायला पाहिजे सगळ्यांना की या फंडामध्ये कोण गुंतवणूक करू शकतं, तर ते पण आम्ही थोडं डिटेलमध्ये सांगतो. जो इन्व्हेस्टर थीम बेस्ड फंडामध्ये रस ठेवतात, म्हणजे तुम्हाला एखादा थीमॅटिक फंड पाहिजे, लक्षात ठेवा, तर त्यांच्यासाठी एक बेटर ऑप्शन आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लॉंग टर्म व्हॅल्यू क्रिएशन हवं असेल त्यांच्यासाठी एक योग्य फंड आहे. मी महत्वाच्या गोष्टी का सांगतो, लॉंग टर्म, हा शॉर्ट टर्म साठी कामाचा नाहीये. जे आपले पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करतात त्यांना ह्या फंडामार्फत एक चांगला पर्याय मिळेल. लक्षात ठेवा, आतापर्यंत पाहिल्या सगळ्या बाजू, परंतु जशा नाण्याला 2 बाजू असतात, तसं आपण जर पाहिले याच्यामध्ये, तर आपण एक सेफ साईड पाहिली, पण याच्यामध्ये रिस्क काय असतात ते पण थोडक्यामध्ये आपण पाहूया. म्युच्युअल फंड्स हे मार्केटला जोडलेले असतात, म्हणजे आपण मार्केट लिंक बोलतो. त्यामुळे नॉर्मली इक्विटी मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा एक रिस्क तर असते, ती रिस्क ह्याला पण राहणार आहे. आता आणखीन एक रिस्क म्हणजे एक हायर रिस्क कॅटेगरीमध्ये येणारा फंड आहे. आणखीन महत्वाची रिस्क म्हणजे कॉंग्लोमेरेटवर जास्त एक्सपोजर असल्याने ग्रुप स्पेसिफिक रिस्क पण संभव होते. त्यामुळे हा फंड त्यांच्यासाठीच योग्य आहे ज्यांना 5 वर्ष किंवा त्याच्या पुढच्या काळासाठी फोकस करायचं आहे. कारण समजा चुकून पण एखादा कॉंग्लोमेरेट जो काही मोठा बिझनेस हाऊस आहे, तर तो जर उद्या कॉलॅप्स झाला तर साहजिक आहे त्याच्या सेक्टरला फटका बसणार आहे आणि तिकडे त्याचा इम्पॅक्ट जाणवेल. ओके, तसेच तुम्हालाही इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रात करायचे असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टडी करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना काय होतं माहितीये का, माहिती तर इतरत्र उपलब्ध असते, परंतु प्रॉपर मार्गदर्शन नसतं, म्हणून लोक लॉंग टर्म मध्ये कधीच टिकत नाहीयेत. त्यामुळे फिनचेक ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करा, ज्याच्यामधून तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा प्रवास सुरू करू शकता याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हालाही बऱ्याच गोष्टी कळतील. कारण आम्ही नॉलेज बरोबरच प्रॉपर गायडन्स देण्याचं पण काम करू शकतो, प्लस तुम्हाला ह्या NFO साठी पण अप्लाय करता येईल. तर मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियलचा कॉंग्लोमेरेट फंड भारतातील मोठ्या बिझनेस एम्पायरच्या ग्रोथ स्टोरीचा सहभागी होण्याची संधी तुम्हाला देतोय. या डायव्हर्सिफिकेशन, ब्रँड पॉवर, सिनर्जीज, लॉंग टर्म व्हॅल्यू क्रिएशन, हे सगळं आपल्याला एकामध्ये मिळायचा प्रयत्न केला जातोय आणि आपल्याला एका ठिकाणीच मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, नेहमी गुंतवणूक करण्यापूर्वी आपला फायनान्शियल ऍडवायझर कडून सल्ला नक्की घ्या, आणि अशा
ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगली माहिती आहे किंवा तुम्हाला ऍटलिस्ट एक अंदाज येईल की पुढे काय होणार आहे, पुढे काय केलं पाहिजे. आणि ही जर क्लॅरिटी नसेल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिनचेक ऍप्लिकेशन डाउनलोड करा विसरू नका. भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओचा. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.